नमस्कार. मी जानकी किर्लोस्कर. आतापर्यंत माझी ओळख एक यशस्वी उद्योजिका अशी होती, पण आता माझी ओळख बदलतेय. आता मी अभिमन्यू किर्लोस्करची आजी आहे. यापुढे माझी ओळख फक्त जानकी किर्लोस्कर यशस्वी उद्योजिका अशी असणार नाही. यशस्वी उद्योजक अभिमन्यू किर्लोस्कर यांची आजी अशी असेल. आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद होतोय. एखादं झाड जुनं होतं, जीर्ण होतं, तेव्हा त्याला आपल्या जमिनीत खोलवर शिरलेल्या मुळांचा फार अभिमान वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्त आनंद होतो जेव्हा त्याच्या अंगाखांद्यावर मधुर अशी फळं लगडतात. माझी अवस्था काहीशी तशीच आहे. आजवर अनेक संकट आली, जवळची माणसं गमावली, त्यातून खंबीरपणे उभी राहिले आणि आज त्याची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतंय. माझा अभिमन्यू इतका मोठा झालाय. यशस्वी भव अभिमन्यू. माझा अभिमन्यू इतका मोठा झालाय, त्याला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, माझा ऊर अभिमानानं भरून आलाय. असं म्हणतात ना की आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवाव्या. आजवर मी यशस्वी उद्योजिका असल्याचं बिरुद मिरवत आले आहे. यापुढे यशस्वी उद्योजक होण्याचं बिरुद अभिमन्यूंनी मिरवावं अशी जबाबदारी मी त्याच्यावर सोपवते. मी जानकी किर्लोस्कर यांना विनंती करते की तुम्ही तुमच्या हस्तेच तुमच्या नातवाला अवॉर्ड द्या. हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते, पण त्याआधी छोटीशी पार्टी अरेंज केली आहे. तर तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की पार्टीचा तुम्हीही आनंद घ्या. थँक्यू.